हॅलो फ्रेंड्स, या वेलकम टू डिग्री. आपण या सेकंड व्हिडिओमध्ये डिग्रीचे उर्वरित 2 टाईप बघणार आहे. याच्यापूर्वी आपण टाईप फर्स्ट पाहिला, ज्यामध्ये व्हॉट इज पॉझिटिव्ह डिग्री, कंपेअर डिग्री, सुपर डिग्री हे पाहिलं होतं. टाईप फर्स्टमध्ये पॉझिटिव्ह डिग्रीचं कन्व्हर्जन कंपॅरेटिव्हमध्ये केलं होतं. PD इंटू CD आणि CD म्हणजे कंपेअर डिग्रीचं रूपांतरण कशात केलं होतं? पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये केलं होतं. आज आपण टाईप सेकंड बघणार आहे. डिग्रीचा टाईप सेकंड बघा काय नाव आहे? PD दॅट इज पॉझिटिव्ह, PD अँड CD ऑफ PD अँड CD ऑफ द SD सुपरलेटिव्ह डिग्री. SD विदाउट वन ऑफ द. थोडक्यात काय, इन शॉर्ट वन ऑफ द नसलेल्या सुपरलेटिव्ह डिग्रीचं कन्व्हर्जन पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये करणार आहोत. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये करणार आहोत. आता बघा याचे फॉर्म्युले बघूया. पहिल्यांदा सी द फॉर्म्युला, दॅट इज पहिला फॉर्म्युला आहे फर्स्ट फॉर्म्युला एसडीचा फॉर्म्युला काय होईल? सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस द डॅश EST. द डॅश EST, ज्याला द डॅश EST लागणार नाही त्याला काय येणार आहे? द मोस्ट डॅश प्लस द पार्ट आफ्टर an adjective or adverb. म्हणजे ॲडजेक्टिव्ह हे ॲडजेक्टिव्ह आहेत किंवा ॲडव्हर्ब आहेत, त्याच्यानंतर असणारा जो भाग आहे त्याला म्हणायचं द पार्ट आफ्टर ॲडजेक्टिव्ह, द पार्ट आफ्टर अन ॲडजेक्टिव्ह ऑर ॲडव्हर्ब. हे झालं. जसं की सातारा इज द बिगेस्ट सिटी, कळतंय? त्याचप्रमाणे इट इज द फास्टेस्ट ट्रेन इन इंडिया. ही वॉज द मोस्ट इंटेलिजंट स्टुडंट इन आवर क्लास वगैरे. आता त्याची कंपॅरेटिव्ह डिग्री बघूया आपण. लेट अस सी द कंपॅरेटिव्ह डिग्री. CD डायरेक्ट CD बघूया आपण. CD बघताना सब्जेक्ट हा असा लावा लागेल, प्लस व्हर्ब वापरावं लागेल, प्लस आता याच्या जागेला द EST किंवा द मोस्ट काढून टाकावं लागेल आणि काय करावं लागेल? डॅश ER दॅन एनी अदर. लक्षात घ्यायचं आहे, ER दॅन एनी अदर. ज्याला ER लागणार नाही त्याला काय करावं लागेल? मोर वापरावं लागेल. मोर डॅश दॅन एनी अदर प्लस बघा द पार्ट आफ्टर अन ॲडजेक्टिव्ह ऑर adjective or adverb. Here this is the formula. दुसरं बघा, थर्ड आहे आपली PD, दॅट इज पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह डिग्रीची सुरुवात आपण व्हेरी फ्यू न करणार आहे. विल स्टार्ट आर पॉझिटिव्ह विथ व्हेरी फ्यू, नो अदर, नॉट व्हेरी फ्यू, नो अदर न कधी करायचा? तर वन ऑफ द नसेल तर. सुपर डिग्रीमध्ये वन ऑफ द नसेल, इफ देर इज नो वन ऑफ द इन सुपर डिग्री. जर सुपर डिग्रीमध्ये वन ऑफ द असेल तर व्हेरी फ्यू न करायचं, पण व्हेरी फ्यू आता नाही करणार आपण, नो अदर करणार आहे. वन ऑफ द नाही येतं. बघा, नो अदर प्लस द पार्ट आफ्टर अन ॲडजेक्टिव्ह, द पार्ट आफ्टर अन ॲडजेक्टिव्ह ऑर ॲडव्हर्ब प्लस व्हर्ब प्लस ॲज ॲज प्लस सब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल देणार आहे तुम्हाला.
इट इज द फास्टेस्ट ट्रेन इन इंडिया. सेंटेन्स काय बघा, इट इज द फास्टेस्ट ट्रेन इन इंडिया. आता ट्रेन इन इंडिया इज कॉल्ड द पार्ट आफ्टर एन ॲडजेक्टिव्ह. मग काय झालं, इट इज फास्टर दॅन एनी, सॉरी एनी पाहिजे, ANY, एनी अदर ट्रेन इन इंडिया. काय झालं सेंटेन्स, इट इज फास्टर दॅन एनी अदर ट्रेन इन इंडिया. तसंच नो अदर ट्रेन इन इंडिया इज ॲज फास्ट ॲज इट. दुसरं एक्झाम्पल बघा, द गंगा इज द लॉंगेस्ट रिव्हर इन इंडिया. द गंगा इज द लॉंगेस्ट रिव्हर इन इंडिया. मग द गंगा इज लॉंगेस्टचं काय केलं, लॉंगर दॅन एनी अदर रिव्हर इन इंडिया. नो अदर रिव्हर इन इंडिया इज, व्हर्ब इज आहे, ॲज लॉंग ॲज द गंगा. बघा हे फॉर्म्युले तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. आपण एक उदाहरण इथं बघणार आहे. सियर, इट इज द लार्जेस्ट स्टेट. आता या सेंटेन्समध्ये इट हा सब्जेक्ट आहे, हा वर्ब आहे, द लार्जेस्ट ॲडजेक्टिव्ह आहे आणि द पार्ट आफ्टर ॲडजेक्टिव्ह कोण आहे, स्टेट. द पार्ट आफ्टर ॲडजेक्टिव्ह कोण आहे, स्टेट आहे. म्हणजे ठरल्याप्रमाणे आपण CD मध्ये कन्वर्जन करूया. कसं होणार CD मध्ये, CD म्हणजे सुरुवात सब्जेक्ट आणि व्हर्बनं घेऊया. इट इज द लार्जेस्टचं काय करावं लागेल, लार्जर दॅन एनी अदर. 4 शब्द वापरायचे, लार्जर दॅन एनी अदर, 4 वर्ड्स. म्हणजे इट इज द लार्जेस्टचं काय केलं, लार्जर दॅन एनी अदर रिमेनिंग पार्ट आफ्टर द ॲडजेक्टिव्ह दॅन एनी अदर स्टेट. बघा याचा अर्थ काय होतो, इट इज द लार्जेस्ट स्टेट, हे सर्वात मोठं, आकारानं मोठं राज्य आहे. म्हणजे हे च्यापेक्षा अधिक मोठं आहे, म्हणजे इतर कुठल्याही स्टेटपेक्षा अधिक मोठं आहे. आता काय होणार, याची पॉझिटिव्ह डिग्री करताना काय करावं लागेल, नो अदरनं सुरुवात करा. नो अदर च्या पुढं काय लिहायचं आहे हो, नो अदरच्या पुढं रिमेनिंग पार्ट आफ्टर द ॲडजेक्टिव्ह स्टेट. नो अदर स्टेट नंतर व्हर्ब इज, लार्जेस्टचं ॲज करा, इज ॲज लार्ज ॲज इट. म्हणजे ॲज लार्ज ॲज वापरावं लागेल. म्हणजे नो अदर स्टेट इज ॲज लार्ज ॲज इट. म्हणजे त्याच्या इतकं इतर कोणतंही राज्य मोठं नाही आहे, त्याच्या इतकं मोठं राज्य कुठलंच नाही याचा अर्थ. आता आणखीन एक उदाहरण बघूया आपण. लेट अस टेक अनदर एक्झाम्पल. सी नेक्स्ट एक्झाम्पल बघा, ही इज द हॅपीएस्ट बॉय इन आवर क्लास. सेंटेन्स बघा, ही इज द हॅपीएस्ट बॉय इन आवर क्लास. थोडक्यात काय, हॅपीएस्ट हे ॲडजेक्टिव्ह आहे आणि रिमेनिंग पार्ट कुठे आहे, बॉय इन आवर क्लास रिमेनिंग पार्ट आहे म्हणून मी तिरकी रेष मारली. बघा ऑब्लिक केलं, तो पार्ट कळावा म्हणून. आता मला सांगा पॉझिटिव्ह करताना, याची कम्पॅरेटिव्ह करताना काय करावं लागेल, सब्जेक्ट व्हर्ब लिहावं लागेल. मग सब्जेक्ट कोण आहे, ही, व्हर्ब कोण आहे, इज. ही इज याचं काय केलं पाहिजे, द हॅपीएस्टचं इयर दॅन एनी अदर. म्हणजे काय झालं, हॅपियर दॅन एनी अदर. म्हणजे ही इज हॅपियर दॅन, ही इज हॅपियर दॅन एनी अदर. काय काय झालं बघा, हॅपियर दॅन एनी अदर. इथंपर्यंतचा पार्ट झाला. त्यापुढं काय, द पार्ट आफ्टर द ॲडजेक्टिव्ह कोणता, बॉय इन आवर क्लास, त्यापुढे लिहायचा अदर बॉय इन आवर क्लास. आणि याची कम्पॅरेटिव्ह झाली. आता पॉझिटिव्ह बघूया. नो अदरनं सुरुवात करा. नो अदर बॉय इज, बघा नो अदर प्लस नो अदर बॉय इज, नो अदर बॉय इज, सॉरी नो अदर बॉय, द पार्ट आफ्टर द ॲडजेक्टिव्ह कोण आहे, बॉय इन, नो अदर बॉय इन आवर
इन आवर क्लास. इज, मग क्रियापद घ्या इज. द हॅपीचं काय करा, ॲज हॅपी ॲज किंवा सो हॅपी ॲज हॅपी ॲज ही. म्हणजे झालं काय, नो अदर बॉय इन आवर क्लास इज ॲज हॅपी ॲज ही. म्हणजे अशा प्रकारे आणखीन एक आपण इरेग्युलर फॉर्म असलेलं वाक्य बघूया, इरेग्युलर ॲडजेक्टिव्ह. जसं की इट वॉज द बेस्ट डे. इट वॉज द बेस्ट डे इन माय लाईफ. इन माय लाईफ या सेंटेन्समध्ये बेस्ट काय आहे, ॲडजेक्टिव्ह आहे. त्याच्या पुढचा भाग डे इन माय लाईफ, रिमेनिंग पार्ट आफ्टर द ॲडजेक्टिव्ह. म्हणजे सुरुवात कशानं करणार तुम्ही कंपॅरेटिव्ह करताना, सी डी इट वॉज न करा. इट वॉज. बेस्ट कोणाची डिग्री आहे, त्याचं पॉझिटिव्ह फॉर्म काय, सॉरी कंपॅरेटिव्ह फॉर्म गुड बेटर आहे, बेटर. इट वॉज बेटर. च्या पुढं काय वापरा, दॅन एनी अदर वापरा. दॅन एनी अदर. कोणकोणते 4 वर्ड वापरले, 4 वर्ड्स. दॅन एनी अदर, बेटर दॅन एनी अदर, दीज आर द 4 वर्ड्स. मग पुढं काय लिहायचं आहे, पार्ट आफ्टर द ॲडजेक्टिव्ह. डे इन माय लाईफ. इन माय लाईफ म्हणजे इट वॉज बेटर दॅन एनी अदर डे इन माय लाईफ. अशा प्रकारे आपण कंपॅरेटिव्ह बघितलं. पॉझिटिव्ह बघताना सुरुवात नो अदरनं करूया. नो अदरनं सुरुवात केली असेल, इफ देर इज नो अदर दॅट इज कॉल्ड अ पॉझिटिव्ह डिग्री. दॅन एनी अदर असेल, दॅन असेल तर कंपेअर डिग्री. म्हणजे नो अदरच्या पुढं पार्ट आफ्टर द ॲडजेक्टिव्ह. नो अदर डे इन माय लाईफ. इन माय लाईफ इज ॲज, कुठला डिग्री, सुपर डिग्री कुठे, बेटर आहे. बेटर म्हणजे गुड. ॲज गुड ॲज. ॲज गुड ॲज इट. म्हणजेच काय झालं, नो अदर डे इन माय लाईफ. सॉरी इथं वॉज आहे तर इथे आपल्याला वॉजच घेतलं पाहिजे. डोंट चेंज द टेन्स. नो अदर डे इन माय लाईफ वॉज ॲज गुड ॲज इट. म्हणजे अशा प्रकारे दिस इज कॉल्ड अ सेकंड टाईप. हा झाला तुमचा सेकंड टाईप. आता आपण टाईप थर्ड बघणार आहे. टाईप थर्ड. आता टाईप थर्डमध्ये काही थोडेफार चेंजेस आहेत, ते चेंजेस मी तुम्हाला सांगणार आहे. टाईप थर्डमध्ये पी डी अँड सी डी असंच नाव लिहावं लागेल. टाईप थर्डमध्ये पण पी डी अँड सी डी ऑफ द एस डी विदाऊटच्या ऐवजी विथ म्हणूया आपण. बघा, विथ वन ऑफ द. म्हणजे वन ऑफ द असताना जर सेंटेन्समध्ये वन ऑफ द असेल तर काय करायचं, आपण तो भाग बघणार आहे. आता बघा, याचे काही फॉर्म्युले होतील, ते तिन्ही फॉर्म्युले बघूया आपण. सी द फॉर्म्युला ऑफ सुपरलेटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री, तिन्हीचे फॉर्म्युले तर बघूया आपण. बघा, सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस वन ऑफ द. वन ऑफ द. आता याची कंपॅरेटिव्ह आणि पॉझिटिव्ह करताना वन ऑफ द काढायचं आहे. यू टू रिमूव्ह वन ऑफ द. म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस वन ऑफ द डॅश एस टी लागत नसेल तर द मोस्ट लावा. द मोस्ट डॅश प्लस द पार्ट आफ्टर, आय मीन द पार्ट ऑफ द सेंटेन्स म्हणायचं आहे प्रत्येक ठिकाणी मला. द पार्ट ऑफ द सेंटेन्स शॉर्टमध्ये वापरतो मी. द पार्ट ऑफ द सेंटेन्स आफ्टर अँड ॲडजेक्टिव्ह ऑर ॲडव्हर्ब. म्हणजेच काय, इट इज वन ऑफ द फास्टेस्ट ट्रेन्स इन इंडिया. बघा, ट्रेन्स इन इंडिया ह्याला काय म्हणायचं, ट्रेन्स इन इंडिया इज कॉल्ड द पार्ट आफ्टर अँड ॲडजेक्टिव्ह म्हणायचं. फास्टेस्टला ॲडजेक्टिव्ह म्हणायचं. दुसरी डिग्री दॅट इज कंपॅरेटिव्ह डिग्री. दिस इज कॉल्ड पी डी, एस डी सॉरी, सुपर डिग्री. नाऊ सी डी. आता बघा, सी डी करताना सब्जेक्ट लिहावं लागेल, पुन्हा वर्ब लिहावं लागेल, वन ऑफ द कॅन्सल करायचं आहे. द पार्ट आफ्टर अँड ॲडजेक्टिव्ह ऑर ॲडव्हर्ब. अँड ॲडजेक्टिव्ह ऑर ॲडव्हर्ब
प्लस सॉरी इथं आपल्याला थोडासा चेंज करावं लागेल, डॅश ER द्यान, कारण कंपॅरेटिव्ह डिग्री दॅट इज वाय आपल्याला काय करावं लागेल, सब्जेक्ट प्लस वर्ब डॅश ER दॅन मेनी. बघा मेनी और मोस्ट दोन्हीपैकी काही झालेल, मेनी और मोस्ट. आदर प्लस त्याच्या पुढं द पार्ट आफ्टर द ॲडजेक्टिव्ह और ॲडवर्ब, द ॲडजेक्टिव्ह और ॲडवर्ब. बघा म्हणजेच काय झालं, इट इज वन ऑफ द फास्टेस्ट ट्रेन्स इन इंडिया. ट्रेन्स इन इंडिया म्हणजे इट इज फास्टर दॅन मेनी अदर. राहिलेला भाग ट्रेन्स इन इंडिया, ट्रेन्स इन इंडिया. आणि याची PD करताना काय करावं लागेल, व्हेरी फ्यूनं सुरू करा. व्हेरी फ्यू वन ऑफ द असेल तर व्हेरी फ्यू, आन्सरमधलं व्हेरी फ्यू याच्यातनं निघून जाईल. व्हेरी फ्यू प्लुरल वर्ब, प्लुरल वर्ब. व्हॉट इज प्लुरल वर्ब, इज असेल तर आर, वॉज असेल तर वेर, हॅज असेल तर हॅव. म्हणजे व्हेरी फ्यू प्लुरल वर्ब, सॉरी व्हेरी फ्यूच्या पुढं काय करावं लागेल आपल्याला, द पार्ट आफ्टर ॲड ॲडजेक्टिव्ह वापरावं लागेल. द पार्ट आफ्टर अँड ॲडजेक्टिव्ह और ॲडवर्ब प्लस प्लुरल वर्ब, प्लुरल वर्ब प्लस ॲज ॲज प्लस सब्जेक्ट, प्लस सब्जेक्ट. म्हणजेच काय झालं, व्हेरी फ्यू ट्रेन्स इन इंडिया आर ॲज फास्ट ॲज इट, ॲज फास्ट ॲज इट. याची काही एक्झाम्पल्स बघूया म्हणजे क्लिअर होईल. मला परत एकदा सांगायचं आहे की मुंबई इज वन ऑफ द बिगेस्ट सिटीज इन इंडिया. सिटीज इन इंडियाला काय म्हणायचं, द पार्ट आफ्टर ॲडजेक्टिव्ह. सेंटेन्स काय झालं, मुंबई इज वन ऑफ द बिगेस्ट सिटीज इन इंडिया. मग मुंबई इज बिगर दॅन मेनी अदर सिटीज इन इंडिया. व्हेरी फ्यू cities in India are as big as मुंबई. बघूया आपण आत्ताचंच वाक्य, मुंबई इज वन ऑफ द बिगेस्ट सिटीज इन इंडिया. सो या सेंटेन्समध्ये काय, मुंबई सब्जेक्ट आहे, हा वर्ब आहे, हे वन ऑफ द बिगेस्ट निघून जाईल. तिथं काय येईल, बिगर दॅन एनी अदर, मेनी अदर येईल. बिगर दॅन मेनी अदर किंवा मोस्ट अदर. म्हणजेच काय झालं सेंटेन्स आपलं, सब्जेक्ट वर्ब लिहूया, मुंबई इज वन ऑफ द, कॅन्सल करा. सो बिगेस्टचं काय होणार, द बिगेस्टचं बिगर दॅन मेनी अदर किंवा मोस्ट अदर, दोन्ही बरोबर आहे. मेनी और मोस्ट. आदरच्या पुढं काय, रिमेनिंग पार्ट ऑफ द ॲडजेक्टिव्ह कोण आहे, सिटीज इन इंडिया, हा रिमेनिंग पार्ट आहे. म्हणजे काय झालं, मुंबई इज बिगर दॅन मेनी अदर सिटीज इन इंडिया. दिस इज कंपेरेटिव्ह डिग्री. नाऊ पॉझिटिव्ह डिग्री. व्हेरी फ्यू च्या पुढं काय झालं, पार्ट आफ्टर द ॲडजेक्टिव्ह, सिटीज इन इंडिया. व्हेरी फ्यू सिटीज इन इंडिया च्या पुढं काय करायचं आहे, प्लुरल वर्ब. काय प्लुरल वर्ब, इट्स आर ॲज बिग ॲज मुंबई, सब्जेक्ट मुंबई. म्हणजे आन्सर काय झालं आपलं, सुरुवात आपण व्हेरी फ्यूने केली. व्हेरी फ्यूच्या पुढं द पार्ट आफ्टर ॲडजेक्टिव्ह लिहिला इंडियापर्यंत, आर प्लुरल वर्ब वापरला, ॲज वापरला आणि मग शेवटी सब्जेक्ट लिहिला. सी द वन मोर एक्झाम्पल. बघा आणखीन एक उदाहरण बघूया याचं. सी देअर,
पहा, he is one of the most handsome boys, not boy, boys in our school. म्हणजेच काय झालं, ही इज वन ऑफ द मोस्ट, हा पार्ट निघून जाईल. कोणती डिग्री करणार आहे, दिस इज सुपरलेटिव्ह. नाऊ आय टर्न दिस इन टू कंपॅरेटिव्ह. ही इज लिहावं लागेल, सब्जेक्ट प्लस वर्ब. ही इज मोर अपरा, मोर हँडसम, हँडसम इज कॉल्ड ॲडजेक्टिव्ह. त्याच्यानंतरचा पार्ट घ्यायचा आहे आपल्याला, ही इज मोर हँडसम, पर पुढं काय, दॅन मेनी किंवा मोस्ट मेनी अदर बॉईज इन आवर क्लास, बॉईज इन आवर क्लास. अँड सेकंड डिग्री दॅट इज पी डी, व्हेरी फ्यू न सुरुवात केली याप्रमाणे, व्हेरी फ्यू. नंतर काय लिहिलं, द पार्ट आफ्टर द ॲडजेक्टिव्ह कोण आहे, बॉईज इन आवर स्कूल. मग काय झालं, व्हेरी फ्यू बॉईज काय इन आवर स्कूल. नेक्स्ट पुढं काय येणार आहे, वर्ब कुठे आहे, वॉज, इज. पण इथं काय करायचं, इजचं आपल्याला प्लुरल फॉर्म वापरायचा आहे, आर. व्हेरी फ्यू बॉईज इन आवर स्कूल आर. ॲज वापरा कोणाला, हँडसमला, ॲज हँडसम ॲज कोण, सब्जेक्ट ही. म्हणजे आन्सर झालं, व्हेरी फ्यू बॉईज म्हणजे फारच कमी मुले, इन आवर स्कूल आपल्या शाळेतील फार कमी मुले कसे आहेत, आर ॲज हँडसम ॲज ही, त्याच्या इतकी देखणी आहेत. सो बाय दिस वे स्टुडंट्स, वी हॅव लर्नड 3 types of degree, type first, type second, type third. I hope you will do more practice at home. Only after doing more practice you can understand this degree.